नमो बुद्धाय, जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन. उपासक उपासिका, बालक बालिका यांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी तथागत भगवंताने सांगितलेले पंचशील, हे पंचशील हे आपले जीवन सुखी बनवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पंचशील म्हणजे आपल्या जीवनाचा सार आहे आणि तो समजावून घेऊन त्यानुसार आचरण करण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे आपलं उपासक म्हणून कर्तव्य आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला महान असा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांना त्यावेळेस विचारत होते की आंबेडकर, बुद्धाचा अनुयायी कशा प्रकारे ओळखावा? तर बाबासाहेब म्हणत होते, तर बुद्धाचा अनुयायी हा त्याच्या वर्तनातून, हा त्याच्या आचरणातून, हा त्याच्या वाणीतून ओळखला जावा. तथागत भगवंताने राजवैभवाचा त्याग केला. काय कमी होती गौतमाला? राजा असताना गेले वनाला. राजा सिद्धोधन आणि महामाया यांचे पुत्र असणारे तथागत शाक्य आणि कोलियामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद उत्पन्न होतो आणि भगवंताने त्या युद्धाला नकार देतात. युद्धातून क्रोध निर्माण होतो आणि क्रांतीतून शांती जन्माला येते. नातेसंबंध, प्रेमाचे, आपुलकीचे नातेसंबंध निर्माण होतात. म्हणून हा समझोत्याने वाद मिटवावा आणि युद्ध थांबवावं हे भगवंत शाक्य आणि कोलियाला सांगतात. परंतु संघाचा नियम मोडला म्हणून देशत्यागाचा प्रस्ताव भगवंत स्वीकारतात. राजशाही वस्त्र त्यागतात, काश्याय वस्त्र परिधान करतात आणि राजगृह पर्वत या ठिकाणी जाऊन निवाऱ्यासाठी कुटी त्या पर्वताच्या पायथ्याशी बांधतात आणि राजगृह नगरीमध्ये चारिका करण्यासाठी भगवंत रोज जातात. हे भगवंत रोज जात असताना राजा बिंबिसाराला समजतं. राजा बिंबिसार येतात आणि भगवंताची विनंती करतात. भगवंताला म्हणतात, हे शाक्य वंशीय पुत्रा, तू तरुण आहेस, तू शूरवीर आहेस, तू महान आहेस. मी तुला माझे अर्धे राज्य देतो. तू हा निर्णय मागे घ्यावा, संसारिक जीवनामध्ये यावं, आनंदी जीवन जगावं आणि पुढील आयुष्यामध्ये तू हा मार्ग स्वीकारावा. तर भगवंत राजा बिंबिसाराचे आभार व्यक्त करतात आणि आपल्या निर्णयाप्रती ठाम राहतात. भगवंत ज्या ठिकाणी त्या राजगृह पायथ्याच्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी 5 परिवर्जक येतात. ज्यांना तथागतांनी सारनाथ या ठिकाणी प्रथम धम्म उपदेश दिला ते परिवर्जक येतात आणि भगवंताला सांगतात की हे गौतमा, शाक्य कोलिया यांच्यामधील वाद संपला, युद्ध थांबलं. ते आपसामध्ये एकमेकाशी प्रेमाने गोडी गमतीने वागतात. संघर्ष आता तो संघर्ष, युद्ध थांबलेला आहे आणि तो एकमेकाशी समझोता झालेला आहे. तू आता परत स्वघरी जाऊ शकतोस. त्यावेळेस सिद्धार्थ गौतम म्हणतात, राजामध्ये होणारा वाद तर कधी काळी असतो, परंतु मी आज या समाज व्यवस्थेचं निरीक्षण केलेलं आहे. माता आणि पुत्रामध्ये वाद आहे, भावाभावामध्ये वाद आहे, नवरा बायकोमध्ये वाद आहे, घराघरामध्ये वाद आहे. कारण अज्ञानाच्या अंधकारामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला प्रज्ञेच्या प्रकाशाने प्रकाशित करून सत्याचा मार्ग त्याला सांगून, जीवनाचा सुखी मार्ग सांगून माणसाला माणूस बनवण्यासाठी मला सत्य शोधायचं आहे. आणि भगवंत पुढील मार्गासाठी प्रयाण करतात. भृंग ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. तिथलं सगळं निरीक्षण भगवंत करतात. आलार कालाम गुळ करतात. तिथलची ती विद्या, तिथलचं सर्व ज्ञान भगवंत प्राप्त करतात. उर्वेला या ठिकाणी भगवंत जातात
त्या ठिकाणी भगवंत कठीण कठीण साधना करतात, कठीण कठीण तपश्चर्या करतात, अन्नपाण्याचा त्याग करतात आणि एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसतात. पोटामध्ये अन्नाचा कण नसतो, शरीर हाडाचा सापळा झालेला असतो, डोळे खोल गेलेले असतात आणि भगवंत सत्य शोधण्यासाठी कठीण कठीण तपश्चर्या करतात. पोटावरून हात फिरवला तर पाठीचा कणा लागतो. उर्वेला सैनानी यांची कन्या सुजाता हिने त्या वृक्षाला नवस बोललेला असतो, तिची कामना पूर्ण होते आणि तो नवस फेडण्यासाठी आपल्या दासीला जाऊन तिथं जागा साफ करायला सांगते. त्यावेळेस ती दासी त्या ठिकाणी येते आणि ती बघते, ती भगवंताला बघते, ती जाते आणि सुजाताला सांगते तिथं साक्षात देवता अवतरलेली आहे. सुजाता खीर पात्र घेऊन भगवंताकडे येते आणि भगवंताला विनंती करते आणि भगवंत विनंती करते. ती सुजाताची खीर भगवंत ग्रहण करता, सुजाताने दिलेली खीर भगवंताने ग्रहण केली. शरीराला ऊर्जा प्राप्त झाली, डोळ्याची पापणी उघडली आणि विज्ञानवादी सिद्धांताचा शोध भगवंताला लागतो. भगवंत म्हणतात, यंत्राला चालण्यासाठी जशी ऊर्जेची गरज असते तसे या शरीराला चालण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज लागते आणि ही ऊर्जा 4 घटकातून आपल्याला मिळते. अन्न, पाणी, हवा आणि अग्नी या 4 घटकावर शरीर चालतं. या 4 घटकावर शरीर बनलेलं आहे आणि या 4 घटकावरच ते चालतं आणि ज्या वेळेस आपल्याला मृत्यू येतो हे 4 घटक आपापसामध्ये विलीन होऊन जातात आणि ही काया नष्ट होऊन जाते. हे जीवनातील सत्य भगवंताला समजलं. सुजाताची खीर भगवंताने ग्रहण केली आणि वैशाख शुद्ध पौर्णिमेला भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झाली. या जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रत्येक माणसाला आहे. सुख आहे, दुःख आहे, अडी आहे, अडचणी आहेत, त्या कोणालाच चुकणार नाही, तर कोणीच सुखी नाही. जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू आहे, परंतु कोणत्या समयाला, कोणत्या वेळेला, कोणत्या ठिकाणी, कशा प्रकारे येईल हे काही सांगता येत नाही. याचं उदाहरण देताना बुद्ध म्हणतात, झाडाला हिरवीगार पानं आहेत, त्याच्यातील हवेची झुळूक आली तर जसे पानं गळून पडतात. काही एखादं वातावरण खराब झाल्याच्यानंतर त्याच्यावर किडे पडतात, त्याने ते पानं गळून जातात. कोणी येता जाता तोडतो, त्याने ते पानं गळून जातात. परंतु जी राहिलेली पाने कार्यकाल संपल्याच्यानंतर पिवळी पडतात आणि आपोआपच गळून जातात. त्याचप्रकारे जन्मापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास आहे, परंतु हा प्रवास कधी कोणाचा संपेल याचं काही सांगता येत नाही. बालवयातही मृत्यू येऊ शकतो, तरुण वयातही मृत्यू येऊ शकतो आणि कधीही मृत्यू येऊ शकतो. मृत्यूचं भय नाही, तर त्याचं स्मरण ठेवून आपण जीवनामध्ये प्रवास करावा हे भगवंताने आपल्या सद्धमांमध्ये सांगितलेलं आहे. दुःख आहे, अडचणी आहे, दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे, दुःख मुक्तीचा मार्ग आहे, दुःखाचं कारण आहे, मुक्तीचा मार्ग आहे, दुःखातून मुक्तताही होता येते. म्हणून बुद्ध म्हणतात, आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याकडे पंचशील असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बुद्धाने आपल्याला पंचशील दिलेले आहे. हे पंचशील आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणतो, लग्नविधीला म्हणतो, नामकरण विधीला म्हणतो, अंत्यविधीला म्हणतो, पुण्यस्मरणाच्या वेळेस म्हणतो. हे पंचशील स्मरण करतो आपण. ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्यासाठी ते उपयुक्त आहेत आणि त्याचं पालन हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. आचरणातून बुद्ध धम्म हा आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, शांतता देणारा आहे. कारण बुद्ध म्हणतात की मी मोक्ष नाही तर मार्ग दाखवणारा आहे आणि सुखी जीवनासाठी भगवंताने आपल्याला पंचशील सांगितलेले आहे. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामि, अदिन्नादाना वेरमणी सिक्कापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्कापदं समादियामि, सुराय मेर मद्यपमादठाना वेरमणी सिक्कापदं समादियामि.
हे पंचशील आहेत. मी चोरी करणार नाही, मी प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू बिडी तंबाखू याचं सेवन करणार नाही, याची करणार नाही, अशी हे करणार नाही, ह्या करणार नाही, याचं मी तंतोतंत पालन करील. यासाठी हे पंचशील भगवंतांनी दिलेले आहेत आणि याचं पालन केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये आपल्याला सुख मिळतं आहे, आपल्या समाजामध्ये गेलो तर आपल्याला मान मिळतं आहे, पाहुण्यारावण्यामध्ये गेलो तर आपल्याला इज्जत मिळते. परंतु सील पालन केल्याच्या नंतर आनंद आहे. परंतु सीलाचं पालन न करता सीलाचा भंग जर केला तर आपल्या जीवनात निश्चित दुःख आहे आणि ते दुःख आपल्याला भोगावंच लागणार आहे. शीलपालनाने आनंद आहे. परंतु सीलाचा जर भंग केला तर जीवनामध्ये त्या सीलभंग केल्यामुळं आपल्याला अनेक अडचणीचा आणि दुःखाचा सामना हा करावा लागतो. मग आनंदी जीवन जगण्यासाठी भगवंताने दिलेले पंचशील आपण पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. हेच आपल्या जीवनाचं सुखी जीवनाचा सार आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.